नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिन या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात चारुता सागर लिखित असेही दिवस. आईचं निधन नुकतंच झालं होतं. घरात मन कसलं ते लागत नव्हतं. वाटू लागलं कुठेतरी निघून जावं, पण जायचं कुठं? 4-5 मैलावरचं आजोळ सोडून मी कुठेच कधी गेलो नव्हतो आणि पंचक्रोशीतल्या 4 गावांच्या नावांखेरीज काही कानावर नव्हतं. भटकण्याची सवय मात्र पाय फुटल्यापासून होती. रानामाळा, डोंगरदऱ्यात आणि रानवाऱ्यात वाऱ्यासारखं दिवस उगवल्यापासनं दिवस बुडेपर्यंत. एकदा तर म्हणे 2.5 वर्षाचा असताना गावच्या शिवारात भटकत होतो आणि आई गावभर शोधत होती. आई उद्वेगानं म्हणायची, पाय कातड्याचे आहेत म्हणून एक बरं, लाकडा बिकडाचे असते तर फुटले असते. सकाळ दुपार भरणारी खेड्यातली शाळा. 4 दिवस जायचं, 4 दिवस नाही. त्याबद्दल कधी सुतक न पाळणारे अल्ली मास्तर. पण काशीसंग गुरं राखत असताना उगवत्या आणि मावळत्या अज्ञात अशा त्या प्रदेशाची मनात ओढ मात्र विलक्षण असायची. दिवस बुडू लागला म्हणजे त्या लालबुंद गोळ्याकडे बोट दाखवत काशी म्हणे, गेला बघ आपल्या आईच्या पोटात. आता रात्रभर राहील आणि सकाळी उठून येईल. सायंकाळी सूर्य मावळत असताना मोठा लोभस दिसे आणि इकडे पूर्व क्षितिजावर चंद्र मोहरत असताना आपण कुठेतरी हरवत असल्यागत वाटे. कातर वेळ झालेली, गुरं परतीला लागलेली, चंद्र वर वर येत असलेला, चांदणं सभोवार पसरत चाललेलं. जीवाला वाटे आपण असंच हे धुसर चांदणं तुडवत तुडवत पार चंद्रमुलखात जावं, हे आभाळ टेकलंय तिथवर जावं, परीकथेतल्याप्रमाणे. काशी सांगे, आटंगण वन, पटांगण वन, पुढं 7 समुद्र. पार करायचं म्हटलं तर कदाचित आपण वाटेतच म्हातारे सुद्धा होऊ, किंबहुना गळून देखील जाऊ. किती लांबच्या लांब टप्पा माझ्या वाट्याला टाकून काशी निघून गेली. शक्यता असावी याचाच परिणाम म्हणून कदाचित एका कातरवेळी घराला मी पाठी टाकलं. चालण्याचा पायांना सराव होता, पण लगातार 3 दिवसांच्या चालण्यानं आणि पोटात काही नसल्यानं विलक्षण थकवा आला होता. पाय ठसठसत होते. पुढे एक गाव लागलं. गावाबाहेरच्या एका दाट सावलीच्या झाडाखाली पाय लांब केले. वेळ दुपारची होती. भुकेनं जीव व्याकुळला होता. काय करावं सुचत नव्हतं, पण काहीतरी पोटाला हवं होतं. वाटेनं एक स्त्री आपल्या शेतावर निघाली होती. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. जवळ थांबली, हातातलं भाकरीचं गाठोळं सोडलं आणि एक भाकरी भाजी घालून माझ्या हातावर सोडली. एवढी खा म्हटली आणि निघून गेली. मी दिक्क झालो. शक्यता असावी माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या भुकेच्या वेदना बघून तिला कळवळा आलेला असावा, नाहीतर आईचा आत्मा तिच्यात प्रकटला असावा. त्या दिवसापासून पोटाची विवंचना नव्हती. कुठेतरी 2 घास मिळत होते. खरं मी पायाखालची वाट घेऊन दक्षिणमुखी चाललो होतो, पण कुठे? भाषा माझी नव्हती, लोक माझे नव्हते. वय अवघं 13-14च्या जवळपास. दिवस पायाखाली वाट, रात्री सोबतीला एखादं झाड, देऊळ, मठ नाहीतर धर्मशाळा. एखाद्या गावाच्या वाटेला यातलं काहीच नसायचं. शीड नसलेल्या तारूसारखं दिशाहीन भटकत होतो. ना घरची आठवण येत होती, ना स्वतःविषयी काही वाटत होतं. एका सायंकाळी आश्रमात उतरलो. भगव्या ध्वजावरनं ओळखलं, हा आश्रम असावा. आश्रम शहरापासून थोड्या अंतरावर होता. आत जटाधारी साधू होते.
त्यांना प्रणाम केला आणि इथे 4 दिवस राहण्याचा मनोदय व्यक्त केला. ते म्हणाले, राहा बेटा, तुला हवं तेवढे दिवस राहा. पहाटेच्या झुंजूमुंजू प्रकाशात उठावं, आश्रमाची झाडलोट करावी, बागेतल्या वेलींना पाणी घालावं, स्नान करून पूजा अर्चा करावी, मग महाराजांच्यासाठी धुनी पेटवावी. नंतर महाराज कधी उठतेत याची वाट बघत बसावं. महाराज 2 तास दिवसाला उठत, धुनीजवळ चिलीम पेटवून ओढत बसत. जसजसा दिवस चढत वर येई तसतसे महाराजांचे डोळे आरक्त होत, जटा वृक्ष वाटत. माझ्यानं तर त्यांच्याकडे पाहवत नसे. दुपारनं तर त्यांच्याकडे स्त्री पुरुषांची रीघ असे. दर्शनासाठी नव्हे, संसारी ताप निवारणासाठी. ते कोणाला अंगारा देत, कोणाला काही मात्रा सांगत. आणि रात्री 12-1च्या दरम्यान महाराज एकटेच आश्रमाबाहेर पडत. यावेळी मला झोप लागलेली असे, कधी नसे. पहाटेचं मात्र अचूक परतत. त्यावेळी त्यांची झोळी फळाफुलांनी, तांदळा नारळांनी भरलेली असे. 3-4 महिन्यांचा काळ गेला. मला वाटलं होतं महाराज मला यातली काहीतरी विद्या देतील, पण तसं काहीच दिसेना. मग एक दिवस रामेश्वरी जातो म्हणून त्यांचा निरोप घेतला. आश्रमात मला मिळालं कफनी, झोळी आणि जय अल्लख. माझ्याच मनाला मी, पायाला वाट, सभोवर भाताची शेतं, आंब्या नारळाची झाडं. पुढं जाण्याची घाई नव्हती, मागं राहण्याची आस नव्हती. शेतात माणसं होती, संग वारा होता. दिवस बुडेल तिथल्या गावात विसावा होता. ते सपाट मुलखात रामेश्वराचं गोपूर बऱ्याच अंतरावरनं दिसलं. डोळा भरून पाहिलं. मंदिरापेक्षा मला गोपुरानं मोहित केलं आणि गोपुरापेक्षा समुद्रानं. पाण्याचं एक वेळ. गावाला नदी, दिसलं पाणी की मारडूब. नदीला पूर आला की त्या पाण्याच्या लाटेबरोबर केळीच्या सोटासारखं खाली वर वाहत जावंसं वाटे. आणि 5व्याच वर्षी तसं झालं. सगळ्यांची नजर चुकवून आत डूब घेतली. पोरगं गेलं 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 एकच गदारोळ उठला आणि ओहोटीला लागलेला मी नायकाच्या हरिबानं काढला. पण विहिरी नदीचं मर्यादित रूप पाहिलेला मी प्रत्यक्ष समुद्र जेव्हा बघितला तेव्हा मीच नव्हे तर 5-6 महिने तुडवीत आलेली जमीनसुद्धा मला क्षुद्र वाटली. समुद्राच्या पोटातून उगवत असलेला सूर्य पाहिला तेव्हा काशीची आठवण झाली. कदाचित आपण म्हातारे देखील होऊ. सकाळी समुद्र स्नान करायचं, सूर्य आणि देवदर्शन घ्यायचं, दुपारी अन्न छत्रावर भोजन करायचं, रात्री कुठंतरी कलंडायचं. पण या रोजच्या नाविन्य नसलेल्या जीवनाचा महिन्याभरातच कंटाळा आला. दरम्यान एका साधू पुरुषाची ओळख झाली. ते बद्रीनाथला निघणार होते. म्हटलं मीही येतो. त्यांनी अनुमती दिली आणि एका धुंदुळशा चंद्रप्रकाशात गोपुराला, त्या अफाट समुद्राला नमस्कार केला. एक कफनी, एक भिक्षा झोळी एवढंच जवळ. थंडी वाऱ्याची, ऊन पावसाची देहाला सवय झाली होती. पाय टणक बनले होते. कधी दिवसा चालू लागायचं, कधी रात्री चंद्रप्रकाशात. पण चालत होतो अगदी झपाटल्यागत, काहीतरी हस्तगत करायला निघाल्यागत. तो साधू पुरुष पुढं, मी मागं. रोज नवं गाव, नवा मुलूक, वाटेत भेटणारी नवी माणसं, नदी नाले, डोंगर रानं, क्षितिज कडा, सारं ओळखीचं, परकं असं वाटायचंच नाही. अनोळखी माणसाकडे पाहताना सुद्धा वाटायचं की याचं आणि आपलं नातं आहे, काहीसं मिळतं जुळतं आहे आपलं. याला आपण कुठेतरी केव्हा तरी पाहिलं आहे. ही माणसं केव्हा तरी आपल्याला भेटली आहेत. यांच्या आत्म्याची आणि आपल्या आत्म्याची जवळीक जुळती आहे, ओळख पटती आहे. एकाच बीजापोटी विस्तारलेल्या वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे जाणवती आहे. फांद्या अनेक असतील पण मूळ एक. तो साधू पुरुष काही बोलत नसे, नेहमी स्वतःत हरवल्यागत.
चेहऱ्यावर कसल्याच सुखदुःखाचा भाव नाही, सदा निर्विकार. त्यांना जाणून घ्यावं म्हणून मी विचारलं की महाराज आपलं नाव काय, आपण कुठले निवासी. यावर ते ताडकन उद्गारले, अरे साधू संन्यासाला कसलं आलंय नाव गाव, आणि यांच्याशी आता आपलं कर्तव्यच काय उरलंय. आपण राहू ते आपलं गाव, या देहाला कोणी काय म्हणेल ते आपलं नाव. ही धरती हे आसमान याचेच आपण अणू आहोत अणू, मग परकं उरलंच काय. या विश्वाच्या अणुरेणूशी तादात्म्य पावलेला हा महापुरुष आपण कसा पचनी पाडावा या विचारात मी पडलो. अनेक दिवसांच्या महिन्यांच्या वाटचालीनंतर हिमालयाच्या पायथ्याशी हरिद्वारी पोहोचलो. केवळ हिमालयाच्या ओझरत्या दर्शनानंच मी मंत्रमुग्ध झालो. किती भव्य दर्शन. हिमालयातून बाहेर पडणाऱ्या गंगेचं विशाल पात्र, तिचा अवखळ खळखळाट आणि वृक्षराईंनी आच्छादलेले हिरवेगार पहाड. रात्री झोप अशी लागली नाही. स्वप्नाच्या पाचोळ प्रदेशात तरंगत असल्यागत वाटलं. आता या महापुरुषाचे बंधही आपल्या भोवती नको आणि संगही नको. पहाटे उठलो, घाटावर गेलो, गंगेच्या खळखळत्या प्रवाहात बुडी मारली. हर गंगे हर भागीरथी हर 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 हर. माझ्यासारखे अनेक यात्रेकरू स्नान करत होते. आता मी मुक्त झालो होतो. हिमालयात मनमुराद भटकणार होतो. झुंजूमुंजू प्रकाशात वाटेला लागलो. पहाटेची ती सर्वत्र पसरलेली गहन गूढ शांतता, घनदाट वनश्री, नुकत्याच जाग आलेल्या पक्ष्यांचा कलरव, प्रसन्न वाटलं. आसमानही जिथे ठेंगणं वाटावं अशी हिमालयाची बर्फाच्छादित गगनचुंबी रुपेरी शिखरं, मैलोगणती पसरलेल्या हिमरांगा, त्यात कुणाही मानवाची न उमटलेली पावलं. नेत्र हरवू लागले, देह वितळायला लागला. या हिमरांगा तुडवत मनसोक्त भटकावं. थकवा येईल त्या स्थळी घटकाभर थांबावं, पुन्हा उठावं. पण कितीही भटकलं तरी पुन्हा भटकावं, समाधान होईना. पुढं पुढं तर ही लालसा अशी प्रबळ व्हायला लागली की विशाल बाहू पसरावा आणि या हिमगिरीला मिठी मारावी, कवेत घ्यावं. हे वेळ इतकं अनिवार्य व्हायला लागलं की माझा मीच उरेनासा झालो. स्वतःला सावरलं आणि थेट गावी परतलो. कारण मी वाचण्याचा हाच एक मार्ग होता. 2 वर्षांचा कालावधी लोटला होता. घरची परिस्थिती आहे तशी होती. आई माघारी, उद्ध्वस्त झालेलं घर, 4 मुलांचा कोंडोरा करून त्यांना कसा तरी जगवत बसलेला बाप आणि घरातनं मन उडालेला मी. कथा कर, कीर्तन कर, भजन म्हण, पोथी पुराण वाच. कसा तरी वर्षभर गावात राहिलो आणि परत भर पावसात घर सोडलं. आपला आणखी भार वडिलांच्यावर नसावा. मला भुकेची सवय होती, पण आलो त्याच दिवशी वाटलं आपण उगाच यांना कधीतरी मिळणाऱ्या, कधी न मिळणाऱ्या अन्नात वाटेकरी झालोय. एका नगरातल्या उद्यानात विश्रांती घेत बसलो होतो. वेळ दुपारची होती. समोर एक शिक्षण संस्था होती. वाटलं असं भटकण्यापेक्षा या शिक्षण संस्थेत दाखल होऊन ज्ञानाची वाट सुकर करावी. चालकांना भेटलो, मनोदय व्यक्त केला. ते म्हणाले, हे तुझं वय आता शिकण्या सवरण्याचं नाही आहे, चांगला धट्टा काढतायस, कुठेतरी कामधंदा बघ. मी निराश झालो. दिवसा कामधंद्याच्या तलासात वणवण भटकायचं, रात्री कुठंतरी फुटपाथ किंवा स्टेशनचा आडोसा. बऱ्याचदा पोलीस धरून नेत, सकाळी सोडून देत. कुठं हमाली कर. कुणाच्या बंगल्यात आवारात झाडू मार, बगीच्यातलं गवत काढ, असली मिळतील ती कामं करायला लागलो. एखाद दुसरा दिवस कुठंच काम मिळायचं नाही. लाकडाच्या वाखारीपुढे उभं राहून जरी विचारलं की मालक काही लाकडं फोडायची आहेत का, तर तो बसल्या जागेनं नाही म्हणायचा. एक दिवस असं घडलं. भटकून भटकून खूप दमलो होतो.
चवली पावलीसुद्धा कशाची मिळाली नव्हती. सकाळी रस्त्यावरच्या नळावर चूळ भरताना घोटभर पाणी तेवढं पोटात गेलेलं. मानेला गुडघ्याचा आधार देऊन बसलो होतो. तो समोरच्या फुटपाथवर पडलेलं बेवारशी प्रेत, त्याची सावरासावर एकजण एकटाच करत होता. आता मेलेलं माणूस वाहून न्यायला किमान 4 खांदेकरी तरी लागतात हे मी आईच्या मृत्यूच्या वेळी बघितलं होतं. शिंकाळी धरून स्मशानात गेलो होतो. त्यामुळे अंत्यविधीच्या बऱ्याच गोष्टी मला माहिती होत्या. तुरंत मी त्याच्या मदतीला धावलो. साऱ्या क्रियाकर्मानंतर तो मला 3 रुपये द्यायला लागला. मी नाकारले. अरे, मी फक्त तुला मदत करायला आलो होतो. बेवारशी प्रेत आणि तू एकटा कसा घेऊन जाणार म्हणून आलो मी मदतीला, पैशासाठी नाही. तो म्हणाला, अरे पर मला मिळतात ना, एका प्रेतापोटी चांगले 9 रुपये भेटतात. त्यात आणखीन मी नवीन कापड सहसा घेत नाही. एका प्रेताचं दुसऱ्या प्रेताला वापरतो, तेवढे माझे 2 रुपये वाचतात. पैसे नाकारल्याचा परिणाम असा झाला की तो मुडदे फारास माझा जिगरी दोस्त झाला. पुढं हे काम आम्ही दोघं मिळून करायला लागलो. दिवसभर शहराचे गल्लीबोळ धुंडायचे, हम रस्त्यावर नजरा टाकायच्या. कुठं कोण बेवारशी मरून पडलंय का बघायचं. कोणी मारायच्या तयारीला लागला असला तर त्याच्यावर नजर ठेवायची. कधीकधी मारणारा माणूस फसवायचा. आम्ही सगळ्या तयारीनिशी जायचो आणि नेमका तो खोकत असायचा. एक प्रेत तर आम्ही स्मशानातनं परत आणलं होतं त्या ठिकाणी ठेवलं. सगळा डबरा खोदला आणि थोडी पावसाची झड येताना तो शुद्धीवर आल्यासारखा झाला होता. पांडुबा म्हणाला, आता कशाला न्यायच्या माघारी, 2-4 दिवसाचा तर सोबती. मी म्हटलं, परमेश्वरानं त्याला आयुष्य दिलंय, ते घेणारे आपण कोण. अनाथ हिंदू अंत्यविधी संस्कार मंडळाच्या चालकाकडे गेलो. त्यांनी सगळं बिल करून पुढे ठेवलं. तेव्हा मी म्हणालो, मालक तो मेलाच नाही. हे ऐकून चालकानं कपाळाला हात लावला. बेवारशी प्रेत कुठे आढळलं. अनाथ हिंदू अंत्यविधी संस्कार मंडळाच्या चालकाला वर्दी द्यायची, मग पुढची व्यवस्था करायची. त्या दिवशी मिळेल तो पैसा खर्च करायचा, कनवटीला लावायचा नाही. ज्या दिवशी एखादं प्रेत मिळायचं नाही त्या दिवशी अंगावर 2 रुपये उचलायचे, जास्त मिळायचे नाहीत. रखमा काकूच्या हॉटेलात पावभाजी खात बसायचं रात्री 12-12:30पर्यंत. पांडुबा बिड्या फुकायचा, एक संपली की दुसरी, आणि गिरणीतल्या धुराड्यागत धूर सोडायचा. मी फोनोग्राफर चित्त देऊन गाणी ऐकायचा. हॉटेलातल्या पोराला नाद. एक रेकॉर्ड संपली की हातातली बशी टाकायचा, करकर चावी द्यायचा, दुसरी रेकॉर्ड लावायचा. याच दिवसात मला संगीताची गोडी लागली. सायकलचा दर्दभरी आवाज कानाला बरा वाटायला लागला. मग पुढे मोहम्मद रफी आला, सुरैया आली, नूरजहां आली, आणि वाटू लागलं की या माणसांच्या आवाजात आपलं काहीतरी हरवलं आहे. पुढे यांचा वारसा गीता दत्तकडे आल्यासारखा मला वाटला. पांडुबा मला आपली साथ 3-4 महिन्यांहून अधिक करू शकला नाही. एका पावसाळी दिवसात वरून पाऊस कोसळत असताना प्रेत पुरत होतो. खूप भिजलो. थंडी वाऱ्याची, ऊन पावसाची माझ्या देहाला सवय, पण पांडुबाला सडकून ताप भरला आणि त्यातच तो गेला. आई मेली का कोणास ठाऊक, माझ्या डोळ्यातनं तेव्हा पाणी नाही आलं. पांडुबा मेला, डोळंच आभाळ फाटल्यागत गळायला लागलं. पांडुबा एकटाच प्रेत वाहून नेत असे. मीही एकट्यानं त्याचं प्रेत उचललं. ज्यानं बेवारशी प्रेत पुरण्यात जन्म वेचला तोही अखेर बेवारशी मेला. त्यानंतर ते शहर मला जडजड वाटायला लागलं. काकूच्या हॉटेलात गेलो. मला एकट्याला बघून तो कुठं आहे असा काकूनं हातानं इशारा केला. काकू वर गेला. मी डोळ्या हातानं आभाळाकडं दर्शवलं. पोऱ्यानं पुढे चहा आणून ठेवला. एका कपात पिणारे दोघं. माझ्याच्यानं पिववला नाही. उठलो. काकू पुढे आणेली टाकली आणि बाहेर पडलो. काकू आणेलीकडे न बघता माझ्याकडे बघत होती. पोऱ्या फोनोग्राफ बंद करून उभा होता. मला अधिकच भडबडलं. आता इथे राहणं कठीण होतं. मी ते शहर सोडलं आणि थेट स्टेशन गाठलं.
कुठं जाण्याचा प्रश्न नव्हता. गाडीनं शिटी दिली होती, मी गाडीत बसलो. गाडी नेईल तिकडं जायचं, थांबेल तिथं थांबायचं. पण एका सकाळी तिकीट चेकरनं झोपेतनं उठवलं. माझ्याजवळ तिकीट नव्हतं. कपडे चाचपून बघितलं, त्यात पैसेही नव्हते आणि जवळ कसलं सामान. त्यांनी मला खाली उतरवलं. इथं का उतरायचं होईना, उतरूया, पुढं तरी आपलं काय आहे. उतरलो. मुसलमानी पेहरावाचं शहर, वेगळं वाटलं. आता कामधंदा, भुकेच्या 2 घासापुरता तरी. तीच बिगारी, फराशी अंगवळणी पडलेली. चांभाराचं लक्ष लोकांच्या पायाकडं, तसं माझं लक्ष लोकांच्या ओझ्याकडं. कोणाचा बोजा दिसला की धाव, उचलून डोक्यावर घे, ते देतील ते कनवटीला लाव. शहराच्या भाजी मंडईत पोटापुरता धंदा मिळायला लागला. एका बाईनं तर रोजचंच काम दिलं, कारण पैशासाठी इतर हमालासारखी माझी कोणाशी हुज्जत नसे. तिचं काम इतकंच, तिने खरेदी केलेला माल तिच्या दुकानापर्यंत न्यायचा. काम एवढंच, मजुरी एकट्याचीच. पण आता कुठंतरी जाऊन करणार काय? मग या उद्देशानं तिचा माल नीटनेटका करून मांडायचो. तिची एक 8-10 वर्षांची मुलगी, मोठी गोड आणि लाघवी. निघताना तिच्या हातावर एक नाणं टिकवावं. पुढं परिणाम असा झाला की तिने माझी बारीक सारीक चौकशी केली. या बाईला माझं गाव कुठलं माहिती असणार, म्हणून म्हटलं मी लांबचा, उत्तर मुलकीचा, मिळेल तिथं खातो, कुठंतरी झोपतो. हे कळून आल्यावर तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने आपल्या लहानशा जागेत मला आसरा दिला. सकाळी लवकर उठावं, झाडलोट करावी, तिचा टोपला घेऊन तिच्या संग मंडईत जावं. तिने लिलावात घेतलेली भाजी आणावी. मंडई ते दुकान मैलभराचं अंतर. डोकीवर टोपला करकरायचा. दगडाला जीव लावला तर दगड प्रसन्न होतो. टोणप्याला पाणी घातलं तर पानं फुटतात. ती माझ्या कामावर निहायत खुश होती. एक दिवस जेवत असताना म्हणाली, हे बघ, सकाळची माझी धावपळ तू बघतोसच, किती तापत्र होते. उद्यापासून भाजीपाला आता तूच खरेदी करून आणत जा, मी आपली बसीन विकत. मी चाचपडत बोललो, मला हे जमेल का? तर म्हणाली, त्यात काय मोठी विद्या आहे का? आपल्याला जो माल हवा असेल तो बोलायचा, वर चढवायची चवली पावली, आणि चुकलं तर चुकेल 1-2दा. बाई विधवा, कपाळाचं गोंधण उघडं पडलेली, रंगानं सावळी पण गोडव्या मनाची आणि भरल्या अंगाची, वयानं 35च्या घरातली. मी तिला बाईच म्हणे, कारण प्रथम भेटीत मी तिला बाई म्हणूनच संबोधलं होतं. त्याच दिवशी तिने आपलं ओझं माझ्या शिरी ठेवून दिलं होतं. रात्री झोप अशी लवकर लागायची नाही. मी कोण, कुठला, आणि ही बाई कोण, कुठली, कसले हे लागे बांधे. आम्ही एकत्र आलो. तिची मुलगी तर माझ्या घरी राहत नाही. एक योगायोगच विलक्षण. एक दिवस तिने माझ्यापुढे कमरेच्या किल्ल्यांचा जोडगा टाकला, खाली बसत म्हणाली, हे आता सारं तूच सांभाळ, कितीही केलं तरी मी बाई माणूस, पुरुषाखेरीज घर नवं. मी अवाक झालो. तिच्या काळ्या बुबुळात बघायला लागलो. ती निर्धास्त बसली होती, पण मला गुदमरल्यासारखं झालं. पुढचे 10-15 दिवस असेच गेले, रोजच्यासारखे. पहिल्या झोपेनंतर उठलो. दिव्याचा मंदसर प्रकाश खोलीत पसरला होता. डाव्या कुशीवरती झोपली होती. किल्ल्यांचा जोडगा तिच्या उशाला ठेवला. तिच्या उजव्या बाजूला मुलगी होती. पंजा उघडा पडलेला, त्यावर एक आणेली ठेवली. बाहेर पडलो, थेट पुण्याला आलो. मी फुटपाथचा निवासी, त्यामुळं पोलीस माझ्या ओळखीचे. त्यांच्या ठाण्यावर 3-4 दिवसाला खेपा. त्यातला एक बक्कल पुसत म्हटला, तुला काम नाही नवं, मग पोलिसात का नाही होत भरती? उद्या ये, भरती आहे. दुसऱ्या दिवशी मी पोलीस केंद्रावर जाऊन भरती झालो. राहायचं पाषाण टँकला, परेडला जायचं शिवाजीनगरला. पण लवकरच पोलिसी हडेलहप्पी जीवनाचा मला वैताग आला. मी नोकरी सोडून दिली आणि मुंबईच्या गाडीत बसलो.
देशात जातीय दंगली पेटल्या होत्या. मुंबईसुद्धा त्यातून वाचली नव्हती. फाळणीच्या बातम्या कानावर येत होत्या. देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता. माणसांचं हत्याकांड चालू होतं. उत्तरेकडून गाड्या भरून निर्वासितांचे थवे येत होते. त्यांचं सर्वस्व लुटलेलं जीवन त्यांच्या भकास चेहऱ्यावर दिसत होतं. दरम्यान देश स्वतंत्र झाला. हत्याकांड चालूच होतं. त्यात पाकनं काश्मीरवर हल्ला केला. मग सैन्य भरती जोरात चालू झाली. मी सैन्यात दाखल झालो. जीवनाच्या एका अंकाचा पडदा असा पडला. आता दुसऱ्या एका नव्या जगात प्रवेश केला होता. खावं प्यावं धुंद व्हावं, समोर मृत्यू आला तरी विसरून जावं, असलं हे बेभान जीवन. कोणी पंजाबी, कोणी राजपूत, कोणी मद्रासी, तर कोणी जाट, पण एक जात नौजवान. एका रपेटमध्ये 10 मैलांची घोडदौड मारणारे, एकाहून एक सरस आणि बलदंड. आमचे प्लाटून कमांडर मद्रासी होते. विश्रांतीच्या वेळी सर्वांचं लक्ष माझ्याकडे वेधत आणि म्हणत, देखो जवान, आगे चलकर यही आदमी एक बडा आदमी बनने वाला है. त्यांना माझ्यात काय दिसलं कोणास ठाऊक, पण मला ते आदरानं वागवत. त्यामुळे बाकीचेही मान देत. फौजेत गोविंदननं माझं लक्ष आपल्याकडे अधिक वेधून घेतलं. हा केरळी तरुण, नेहमी एकाकी, उदास, त्यात पट्टीचा चेन स्मोकर. तो म्हणाला, मी कळता व्हायच्या आत बाप मेला आणि कळता झाल्यावर आईने दुसरं लग्न केलं. वास्तविक बघता तिने घरात सून आणून संसार करायला हवा होता, पण तिने तसं न करता दुसरं लग्न करून स्वतःचा संसार उभारला आणि मला परक केलं. कुठं काहीच लक्ष लागेना. मग आलो झालं फौजेत. आणि दुसरा, स्वतःच्या पत्नीचं जारकर्म पाहून बेचैन झालेला अहिर जातीचा तरुण जगदंबा. जेव्हा पत्नीचा आणि तिच्या याराचा बेमालूम निकाल लावला तेव्हा शांत झाला. गांजा चरसाची नशा चढल्यावर म्हणायचा, अरे मास्टर बाबू, बायल लोग पे कभी भरोसा नहीं करना, साली कब धोखा देगी ये खुद भगवान को भी पता नहीं लगेगा. मेरी बात सुन, शादी बादी मत करो, औरत मांगता है रंडी के घर जाओ, मामला साफ साफ होता है. मारोगे दम, मारो यार दम, जिंदगी में है ही क्या. ही एक ना अनेक माणसं, जीवन गमावलेली, हरवलेली, स्टँड टू ऑर्डर झाली की मोर्चात बंदूक घेऊन बसणारी, शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव झेलत आगेकूच करणारी, लागली गोळी तिथंच राम म्हणणारी, पण मृत्यूला सामोरी जाणारी. अशी माणसं आयुष्याच्या सुरुवातीलाच भेटली आणि जीवन दर्शन घडवून गेली. एकदा तर असं घडलं, शत्रुपक्षाकडचे सैनिक आणि मी समोरासमोरच्या मोर्चात पहाऱ्यावर उभा असताना अतिशय बर्फवृष्टी झाली. रेजिमेंटशी असलेलं आमचं मागचं दळणवळण तुटलं. उरलो आम्ही समोरासमोर अवघे दोघे. मध्ये नदी, त्यावर पूल, भयंकर थंडी. अंग गोठायला लागलं. मी रमची बाटली फोडली आणि पीत उभा राहिलो. आमचे एकमेकांचे व्यवहार दिसायचे. तो हात वर करून माझ्याकडे आला आणि म्हणाला, भाईसाहेब, माझ्याकडची रम संपली आहे, थंडी तर ही अशी आहे, थोडी मिळेल का. घटकेपूर्वी आमच्यात असलेलं शत्रुत्व आता संपलं. आम्ही दोघं केवळ मानव उरलो आणि बर्फाच्या त्या हाडं फोडणाऱ्या विलक्षण थंडीत आम्ही दोघं मानवी जीवाला वाचवण्यासाठी रमचा एक एक कडवट घोट पीत बसलो. 3 वर्ष आघाडीवर राहिलो, पण पुढे लवकर आघाडीवरच्या युद्धबंदीला कंटाळलो आणि परत मुलखावर आलो. जीवनात आपण काहीतरी एखादं लोकोत्तर कार्य करू ही उमेद मात्र उराशी बाळगून होतो. लहानपणी सेवा दलात जात होतो, प्रभात फेऱ्या काढत होतो, पोथी पुराणं ऐकत होतो. त्यामुळे धर्म आणि संस्कृती यावरची निष्ठा वाढली होती. मातृभूमीविषयी प्रेम मनात बिंबलेलं होतं. घरची होती तीच अवस्था कायम होती. लहानसं मोडकं तोडकं मातीचं घर, मातीची चूल आणि मातीची भांडी, कसा तरी हातातोंडाचा मेळ.
त्यात बसून खाणारी 5 भावंडं, मिळवणारा बाप एकटा. माझ्या गाठी 4 पैसे होते, संपून गेले. मग वाटलं आपण उगाचच नोकरी सोडली, कारण हाताला पैशाची सवय झाली होती. घराचा कोपरा धरून मी गप्प बसायचा. एक दिवस वडील म्हणाले, माझ्या ओळखीचा एक शिंपी आहे, चल तुला त्याच्याकडे ठेवतो, 4 टाकं घालून पोट तरी भरशील. मी अनुमती दिली. शिलाईचं काम का असे ना, मिळून जातील पोटापुरते 4 पैसे, हा माझा हिशोब होता. शिंप्याच्या दुकानी राहायचं, तो शिकविल ते शिकायचं. काजी करणं, टाका मारणं, दोन्ही वेळा खानावळीत जेवायचं. काम संपल्यावर रात्री उशिरा हमरस्त्यावर भटकत राहायचं. शिंप्याच्या दुकानातला केवळ उमेदवार. गुरुची मर्जी संपादून तो देईल तेवढी विद्या शिकायची. मग यात घरची कामं आली. भाजी आणणं, दूध आणणं, घरची मुलं शाळेत पोचवणं. खरं म्हणजे त्याची बायकोच मला जास्त राबवत होती. या भटक्या आयुष्यात शरीराचा हा एक स्थायी भाव झाला होता. दुसऱ्यानं सांगितलेली कामं नाही म्हणायचं नाही, उलट ती मन लावून करायची. याचं कारण बरेच दिवस हमाली करण्यात गेलं होतं ना. शिंपी होता 40शीच्या आसपास. त्यात अंगानं खूपसा सुटलेला. त्या उलट त्याची बायको अत्यंत रेखीव, नीटनेटकी, गौरवर्णाची आणि पहिल्याच दृष्टिक्षेपात पुरुषाला खाली बघायला लावणारी. मी तर तिच्या चेहऱ्याकडे कधी बघतच नसे. आम्हा दोघांच्या वयात साधारणतः 10 वर्षाचं अंतर असावं. एक दिवस तिने नवऱ्यापुढे प्रस्ताव ठेवला. मी जवळच उभा होतो. हा करतोय ना आपल्या दुकानात काम? हो करतो. आपण त्याला काही देत नाही? नाही देत. मग त्याला आपल्याकडे जेवू द्या. ठीक आहे, संध्याकाळी घरी जेवायला ये. तिने फरमावलं. झालं. तिचा मी आता जेवून खाऊन नोकर झालो. सकाळी लवकर उठायचं, दुकान झाडायचं, घराकडे येऊन पाणी भरायचं माझ्याकडे लागलं. वडील घरनं खानावळीपुरते पैसे पाठवत, मी ते तिच्या स्वाधीन करे. शिकण्यात फारशी प्रगती झाली नव्हती, तरी येत होतं. कोटाची हातशिलाई, टीप मारायची, काजी करायची. या पुढील कला शिकवायला गुरुचं मन धजत नव्हतं. त्यामुळे दुकानापेक्षा घरकामातच माझं लक्ष अधिक गुंतलं. मुलं घेऊन फिरायला जा, भाजीपाला नीट करून दे, बाजारहाट कर, अशी ही वर कामं. आणि या बदल्यात माझं कपडं धुणं, आंघोळीला गरम पाणी देणं, स्वयंपाक झाल्या झाल्या ऊन जेव म्हणणं, माझ्या चहात अधिक दूध ओतणं, असं तिच्याकडनं घडायला लागलं. वास्तविक बघता मी त्या घराचा नोकर होतो, पण नवऱ्यापेक्षा ती माझी जास्त देखभाल करायला लागली. एक दिवस रात्रीचं जेवून मी चाललो होतो दुकानाला. माझं नेहमीचं झोपणं दुकानात असायचं. त्यात मालक म्हणालेला, कदाचित मी आज येणार नाही, तू जेव आणि दुकानाकडं जा. या उलट रात्री ती म्हणाली, कशाला जातोस दुकानला? कुलूप घालून आलायस नवं? मग झोप इथं माझ्या सोबतीला. गावास न ते काय आज येणार नाहीत. दोघांची ही आज्ञा मला सारखीच होती. झोपेत कसल्याशा स्पर्शानं जाग आली. अंथरुणात मी एकटाच नव्हतो, माझ्या शेजारी ती होती. मी गार झालो. नव्हे, क्षणभर माझा श्वास रोखला गेला. 4 दिवसांपूर्वी म्हणाली होती, या संसारात काय रस आहे का? 2 पोरं आहे ती म्हणून करायचं. तिच्या बोलण्यातला रस हा शब्द मला नवा वाटला. आणखीन एक दिवस मुलांना शाळेत पोस्ट करून आलो होतो. तिने आंघोळीला पाणी काढलं, नाणीवर ठेवलं आणि म्हणाली, बस 4 तांबे वत्ते अंगाव. खरं पाहता रस्त्यावरच्या नळावर कायम आंघोळ करणारा मी ऊन पाणी अंगावर घेतलं की मला गुदमरतं. पहिल्या दिवशी नळाखाली बसलो तेव्हाच बजावलं, या घरात थंड पाण्याने आंघोळ करायची नाही, सर्दी पडसं झालं, आणखीन कुठं तुझं बघत बसू मी? पहिले 4 दिवस बेचैनीत गेले. काय करावं कळेना, पण हळूहळू लाज मरत गेली. आता तिचा संसार माझा झाला. त्याच्यासाठी मी राबायला लागलो. माझा सहवास तिला हवासा वाटायला लागला. नव्हे, मलाही तिचा सहवास हवासा वाटायला लागला. पुढं तर तिच्या नवऱ्याचा आडसर दोघांना जाणवायला लागला.
त्याला आता दूर कसा करायचा या विचारात आम्ही दोघं बुडायला लागलो. माणूस स्त्री छंदात वाहवत गेला म्हणजे कुठवर जातो याचं हे ज्वलंत प्रत्यंतर होतं. शेवटी तो संघ सुटला तो असा. आमच्या दोघांच्या वागण्याला धारबोळ राहिला नाही. त्यामुळे या गोष्टीचा बोलबाला गल्लीभर झाला. लोकांनी तिच्या नवऱ्याच्या केवळ कानावरच घातलं नाही तर त्याच्या दृष्टीपथ्यात आणून दिलं. मी तिला म्हटलं असतं की चल आपण जाऊ तर ती निमूटपणे माझ्या संग आली असती, पण हे माझं मला बरं नाही वाटलं. एका माणसाला त्याच्या संसारातनं उठवणं केवळ आपल्या शारीरिक सुखासाठी. मी त्या दिवशी मोह आवरला आणि एकटाच निघालो. गावाच्या दिशेला आपसूक वळलेली पावलं मी विरुद्ध दिशेला वळवली. एका आडमार्गानं चालत राहिलो. कुठवर जायचं हे माझं कधीच ठरलेलं नसतं. संन्याशासारखं पायाखाली फक्त वाट घ्यायची आणि त्याच्यावर चालत राहायचं. एका डोंगराच्या पायथ्याशी असलेलं लहानसं खेडं, तिथं वस्ती केली. सकाळी उठलो. खेड्यातला तो परिसर जिवंत वाटला. राहावंसं मन झालं, पण इथं राहून करायचं काय? 2 दिवसांच्या मुक्कामात माझ्या लक्षात आलं इथं नाही शाळा. मुलं नुसती हुंदडते, दगडमातीनं खेळतेत. मग त्यांना मार्गी लावण्यासाठी शाळा काढली तर उगाच कुठंतरी भटकण्यापेक्षा हे बरं. गावकऱ्यांना हा भेद सांगितला. त्यांना एकदम पसंत पडला. ज्या झाडाखाली पहिल्या रात्री वस्ती केली तिथं 4 घरची पोरं जमा केली, शाळा भरवली. गाणी म्हण, गोष्टी सांग, खेळ खेळ आणि एक एक अक्षर शिकव. गावतातला ग, मक्यातला म. गवत ओळखीचं, मका ओळखीचा, डोंगर ओळखीचा, नदी ओळखीची. मुलानं मुलं जमायला लागली. शब्दानं शब्द शिकायला लागले. मन कशात तरी गुंतवणं भाग होतं. गावकऱ्यांना एक माणूस भारी नव्हता. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर जन्मजात अक्षरशत्रू होतं. जिथं मी शाळा काढली तिथं साध्या मुळाक्षरांचा सुद्धा गंध नव्हता. आता हा दुवा मी कसा सांधणार माझा मलाच प्रश्न पडला. कार्याला तर सुरुवात झाली होती, पण आता हाती घेतलेल्या कार्यात माघार घ्यायची नाही असा मनाचा निश्चय केला. दिवसा मुलांना शिकवावं, रात्री गावकऱ्यात बसून त्यांच्या सुखदुःखाचे अनुभव ऐकावेत, आपले काही सांगावेत. कधी पुराणातले, कधी व्यवहारातले. त्यांना ज्ञानाची लालसा लागली. शेजारच्या गावातनं पांडव प्रताप आणला, ज्ञानेश्वरी आणली. एकामागून एक असं त्याचं पारायण सुरू केलं. लोकांच्या मनात आदरभाव दोणावला. लेकीबाळी सासरी निघाल्या आता पायावर डोकं ठेवायला लागल्या. पण नियतीचा खेळ कसा बघा. प्रथम मी मुठभर तांदूळ उकडून खात होतो, परंतु माझा वेळ वाचावा म्हणून गावकऱ्यांनी एका घरात 2 वेळच्या जेवणाची सोय केली होती. त्या घरात एक वयस्क स्त्री आणि तिची तरुण मुलगी होती. पण ती नांदायला जात नव्हती. नवरा तिला पसंत नव्हता. त्या दोघी मायलेकी माझी मनापासून काळजी घेत. त्या मुलीची आई कधी असायची कधी नसायची. पुढच्या 5-6 महिन्यात माझ्या लक्षात आलं त्या मुलीचा जीव माझ्यात गुंतायला लागला आहे. आणि माझ्या देहाला तर स्त्री सुखाची चटक एकदा लागलेलीच होती. तिचा नवरा 2-3दा येऊन गेला. हिच्या रूपाचा विचार करता नवरा अगदी बेढब. त्याला ती दाद देईना. बळं पाठवावं तर विहिरीची धमकी. आई घाबरलेली, त्यामुळे गावकरीही जबरदस्ती करायला नाराज. आता शेवटच्याच वाटाघाटी करायच्या म्हणून नवरा 4 माणसं घेऊन आला. सावित्री ज्या गावात लहानाची मोठी झाली ती बाब गावची होती. गावकरी माझ्याकडे आले आणि ती बाब त्यांनी माझ्यावर सोपवली. हिचं काय करायचं? पाठवून द्यायची का सोडचिठ्ठी घ्यायची? एकदम भोवळ आल्यागत झालं. उत्तर तितकं सोपं नव्हतं, पण थोडा विचार केला. एक वेळ सावित्रीचं लग्न होईल, पण हिच्या नवऱ्याचं कुठलं व्हायला? हेच मोठ्या जुलमानं झालेलं असावं. मी उठलो. सावित्रीची एकांतात गाठ घातली. तेव्हा ती दोन्ही पायांना घट्ट आवळून म्हणाली, या पायांना अंतर देऊ नका. नाही देत. खरं तू नांदाय गेली पाहिजे. तू गेलीस तर मी इथं राहतो आणि तू राहिलीस तर मी हे गाव सोडून जातो.
काहीही कर. माझी जबाबदारी मला कळाली. कुठेही गेलो तरी मी आता जगण्यास समर्थ आहे हा आत्मविश्वास बाळगला. गावकऱ्यांनी विचारलं, काय झालं मास्तर? मी म्हणालो, ते सावित्रीने ठरवायचं आहे. लोक उठून घरी गेले. घडीभरानं कळलं सावित्रीने होकार दिलाय. मला खूप समाधान वाटलं. देण्यातही सुख असतं हा एक नवा अनुभव आला. लोकांच्या विश्वासाला आपण पात्र असल्याची मला खात्री झाली. नियती आता माझं भवितव्य घडवणार नाही, माझं मी घडवेन. रात्री सुखानं झोप लागली. जीवनात खूप भोगलं, सोसलं. जे जे सामान्य माणसाच्या वाट्याला येतं ते सामान्य माणूस सहन करतो, बंड करत नाही, आणि करतो तेव्हा तो डरत नाही. वय वर्ष 14 ते वय वर्ष 26 भटकत राहिलो, अखंड भटकत. कुठे असा स्थिर झालोच नाही. पुरं एक तप पाय पाठीशी लावले. जीवनासाठी जीवनाचा मागोवा घेत घेत. त्यानंतरचा 1.5 तपाचा काळ मी 100-125 वस्तीच्या खेड्यात कंठला. एका प्रवासात शरदबाबूंची बडी दीदी ही लघु कादंबरी वाचली आणि त्या ललित कलाकृतीनं वाचनाची अशी गोडी निर्माण केली की सगळा शरदबाबू मी झपाटल्यागत वाचून तर काढला, पण त्या वेडापायी सारी वंगभूमी पायी पालथी घातली. पुढं 7-8 वर्षांनी एक बाई अशीच भेटली, दिशा तुडवत चाललेली, आईला भेटायला. ना आईचा ठाव ठिकाणा, केवळ समजली दिशा. त्या दिशेच्या खुणेवर तिची वाट. देश स्वतंत्र होऊनही सामान्य जनाची ही अवस्था. मला त्या बाईचं दुःख फार प्रखर वाटलं, म्हणूनच ते कदाचित कागदावर फुटलं. हा माझ्या लेखनाचा श्री गणेशा. आज इथं माझ्या सोबतीला वर आभाळ आहे, जे रात्री नक्षत्रांनी फुलून जातं. आधाराला खाली धरती आहे. बोलाय बसाय जवळ माणसं आहेत. रात्रंदिवस पोटापाठी लागलेली, पण जीवनाला न विनमुखलेली. त्यांच्या जीवनाचा एक एक पदर उलगडत जावं तर एक एक माणूस महाकाव्य आहे. शिवाय आणखी माझ्या गत आयुष्यातल्या असंख्य आठवणी आहेत. त्यातल्या बऱ्याचशा अंधारात आहेत, ज्या मला विचार करायला लावतात, अंतर्मुख बनवतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात चारुता सागर यांची कथा असेही दिवस. कथा तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडणारी असणार आहे. ही कथा लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंटही जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.